हॅलो ऍस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आवडीच्या ए फॉर ऍग्रिकॉस या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ऍग्रिकल्चर रिलेटेड प्रत्येक जॉबचे अपडेट अत्यंत त्वरिततेने देणारं एकमेव चॅनल म्हणजे ए फॉर ऍग्रिकॉस. मित्रांनो, कृषी विद्यापीठाच्या जाहिरातीबद्दल आता हळूहळू नवीन अपडेट दररोज येत आहेत. ओके, सो कृषी विद्यापीठाची ही जी भरतीचं अपडेट आहे ते महाराष्ट्रातलं पहिलं अपडेट जे आहे ते आपल्या चॅनलने डिसेंबर 2023 मध्ये दिलं होतं. आणि आज मला खूप आनंद होतोय की ते जे अपडेट दिलं होतं त्यावेळेस जो मी अंदाज वर्तवला होता त्याला आज कुठेतरी मूर्त स्वरूप येत आहे. कारण त्यावेळेस फक्त परभणी कृषी विद्यापीठाच्या जाहिरातींचा असा अंदाज आला होता. त्यावेळेस असं वाटलं होतं की परभणी कृषी विद्यापीठामधनं रिक्त जागांचा आराखडा मागवलाय म्हणजे फक्त एका विद्यापीठाची जाहिरात येईल. परंतु आता जसं जसं दररोज नवीन अपडेट येत आहे तसं आता कळतंय की चारही कृषी विद्यापीठांची जी ऍड आहे ती लवकरच येण्याची संधी आहे. आणि ह्या चारही कृषी विद्यापीठांमधल्या वेगवेगळ्या पदांची जर संख्या पाहिली तर ही जवळपास 4 आकडी आणि याच्याही पलीकडे जाते. म्हणजे 1000 प्लस रिक्त जागा ज्या आहेत आपल्या कृषी विद्यापीठामध्ये आहेत आणि त्यांची जाहिरात जी आहे ती लवकरात लवकर येण्याची संधी आहे. त्यामुळे ऍग्रिकॉस जे आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुमचा अभ्यास किंवा कधीही थांबवू नका. आता जवळपास तुमचा अभ्यास जो आहे तो उलट आता वाढवा. आणि ह्या प्रत्येक ऍडव्हर्टाइजमेंटच्या रिलेटेड जे अपडेट्स आहेत त्या अपडेटसाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपलं टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा, जेणेकरून हे जे अपडेट्स आहेत हे तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. मित्रांनो, ज्या गोष्टीचा आपण आतुरतेने वाट पाहत होतो, म्हणजे कालचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला माझा तर त्या व्हिडिओच्या शेवटी मी सांगितलं होतं की जेवढ्या काही आता कृषी विद्यापीठातल्या जागा आलेल्या आहेत, कालपर्यंत 3 कृषी विद्यापीठांच्या रिक्त जागाचे आराखडे होते. त्या 3ही कृषी विद्यापीठाच्या रिक्त जागांच्या आराखड्यासह मी एक लेखाजोखा घेईल असं सांगितलं होतं. ठीक आहे, परंतु मी हे पण सांगितलं होतं की मी एक दिवस थांबेल आणि एक दिवसानंतर घेईल. कारण मला याचा 100% अंदाज होता की आज, म्हणजे काल रात्री मी सांगितलं होतं की एक दिवसानंतर घेईल. कारण मला अंदाज होता की आज नक्की परभणी कृषी विद्यापीठातून काहीतरी अपडेट मिळेल. आणि अत्यंत बरोबर आज परभणी कृषी विद्यापीठातून दुपारी एकदम बरोबर अपडेट मिळालेला आहे. त्यांचा जो रिक्त जागांचा आराखडा जो आहे तो आता आलेला आहे. बघा, याच्या पुढच्या स्लाइडवर जर तुम्ही पाहिलं तर परभणी कृषी विद्यापीठ म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ VNMKV परभणी मधनं एक अत्यंत जोरदार असं अपडेट आलेलं आहे. आणि त्यांनी सुद्धा त्यांचा रिक्त जागांचा आराखडा जो आहे तो आपल्यापर्यंत आलेला आहे. बघा, रिक्त जागांचा आराखडा जो आहे जो मी 2023 मध्ये व्हिडिओ करून सांगितलं होतं तो सप्टेंबर 2023चा शेवटचा होता. आणि हा जो आराखडा आहे हा दिनांक 1 जुलै 2024चा आहे. जवळपास मागच्या 5-6 महिन्यामध्ये जे काही रिटायरमेंट झालेले आहेत, 5-6 महिन्यामध्ये जे काही पद रिक्त झालेले आहेत ती पद सुद्धा यामध्ये ऍड केलेली आहेत. याचाच अर्थ हा जो आराखडा आहे हा अपडेटेड आणि जास्त जागांचा आराखडा आहे. ठीक आहे, सो या आराखड्यावर आपण नक्कीच विश्वास ठेवू शकतो. जर परभणी कृषी विद्यापीठाबाबत जर आपण पाहायचं ठरवलं, कारण मागच्या 2 व्हिडिओमध्ये 3ही कृषी विद्यापीठांची माहिती आपण घेतली. मराठवाडा कृषी विद्यापीठाचं जे आहे आपलं हे अपडेट यायचं बाकी होतं, पण आपलं दापोलीचं असेल किंवा राहुरीचं असेल किंवा अकोल्याचं कृषी विद्यापीठ आहे याच्या रिलेटेड आपण डिटेल माहिती आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. ठीक आहे, सो या व्हिडिओमध्ये आपण फक्त परभणी कृषी विद्यापीठावर फोकस करणार आहोत. बघा, सहाय्यक प्राध्यापकाच्या जागा आहेत परभणी कृषी विद्यापीठामध्ये. सहाय्यक प्राध्यापकाच्या जागा आहेत ते जवळपास 284 जागा ज्या आहेत त्या मंजूर आहेत. 284 जागा मंजूर आहेत. त्यातल्या 146 जागा ज्या आहेत त्या भरलेल्या आहेत. आणि तेवढ्याच जागा जवळपास म्हणजे 50% जागा ज्या आहेत त्या 138 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. पण मी तुम्हाला सांगितलं हे जी रिक्त जागा आहेत याच्याकडे नाही बघायचं. आपण कुठं बघायचं? अर्जुनाचा नेम बरोबर डोळ्यावर असला पाहिजे पक्षाच्या, हो की नाही? म्हणजे आपल्याला हे पदोन्नतीची जी पदसंख्या आहे याच्याशी आपलं काही घेणं देणं आहे का? नाही. आपण प्रमोशन होणार आहेत का? नाही. आपल्याला कष्ट करून सरळ सेवेमार्फत विद्यापीठात जायचं आहे. त्यामुळे या 138 रिक्त जागांपैकी सुद्धा फक्त 79 जागा ज्या आहेत त्या आपल्या कामाच्या आहेत. सरळ सेवेनं असिस्टंट प्रोफेसरच्या म्हणजे सहाय्यक प्राध्यापकांच्या जवळपास 79 जागा ज्या आहेत ते भरणार आहेत किंवा एवढ्या जागा ते रिक्त आहेत. सरळ सेवेनं 79 जागा ज्या आहेत त्या असिस्टंट प्रोफेसरच्या रिक्त आहेत परभणी कृषी विद्यापीठात. त्यानंतर सिनियर रिसर्च असिस्टंट वरिष्ठ संशोधन सहाय्यक याच्या जवळपास 78 पद मंजूर आहेत. त्यापैकी 53 पद भरलेली आहेत आणि रिक्त किती आहेत? 25 पद आहेत. याच्यात गुड न्यूज अशी आहे की 25 ला 25 सगळीच्या सगळी पदं जी आहेत ती सरळ सेवेमार्फत भरायची आहेत. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या प्रत्येक मुलाला ही एक खूप मोठी सुवर्ण संधी आहे. बघा, त्यानंतर आहे JRA ज्युनियर रिसर्च असिस्टंटचं पद. ज्युनियर रिसर्च असिस्टंट ही एक मेजवानी आहे, ही एक पार्टी आहे, ही एक ट्रीट आहे. कोणासाठी? ऍग्रिकल्चरच्या सगळ्या बॅचलर ग्रॅज्युएट मुलांसाठी. ठीक आहे, सो जे ग्रॅज्युएट मुलं आहेत त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे की 74 जागा ज्या आहेत त्या मंजूर आहेत परभणी कृषी विद्यापीठामध्ये JRAच्या.
त्यापैकी 38 भरलेल्या आहेत आणि तेवढ्याच म्हणजे 50% जागा ज्या आहेत त्या 36 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. 36 पैकी पण सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की प्रमोशन फक्त एक जागा भरण्यात येणार आहे. बाकी 35 जागा हे सरळ सेवेमार्फत म्हणजे परीक्षेमार्फत भरायच्या आहेत. बघा बरं का, हा जो आकडा इकडचा तो महत्वाचा आहे. आता सगळ्यांची ड्रीम पोस्ट ऍग्री असिस्टंट म्हणजे कृषी सहाय्यक. काही जण याला IKS असं सुद्धा म्हणतात. IKS म्हणजे इंडियन कृषी सहाय्यक सर्व्हिस. ठीक आहे, इंडियन कृषी सहाय्यक सर्व्हिस. सो हे कृषी सहाय्यकचं जे पद आहे याच्या जवळपास 285 पदं मंजूर आहेत परभणी कृषी विद्यापीठात. त्यापैकी 141 पदं जी आहेत ती भरलेली आहेत आणि 144 पदं ती रिक्त आहेत. म्हणजे जर प्रत्येक कॅडरला जर तुम्ही पाहिलं असेल, ऑब्झर्व केलं असेल तर 50% पदं रिक्त आहेत. 50% पदं रिक्त आहेत परभणी कृषी विद्यापीठात. आणि एवढ्या दिवसाचं हे कृषी विद्यापीठ फक्त 50% लोकांवर किंवा त्याहीपेक्षा कमी मनुष्यबळावर हे चालत आहे. त्यामुळे आता या सगळ्या कृषी विद्यापीठांना भरती काढणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. त्यांचा म्हणजे भरती काढल्याशिवाय त्यांना आता पर्याय नाहीये. ठीक आहे, कारण एवढा मोठा विद्यापीठाचा कारभार जो आहे तो फक्त 50% लोक सांभाळणं फार मुश्किल आहे. ठीक आहे, तर बघा 144 पदं जी कृषी सहाय्यकची रिक्त आहेत त्यापैकी 121 पदं जी आहेत त्यांना सरळ सेवेमार्फत भरायचे आहेत. त्यामुळे सरळ सेवेमार्फत परभणी कृषी विद्यापीठाला एकूण 260 जागा भरायच्या आहेत. ठीक आहे, 260 जागा भरायच्या आहेत. तर तुम्ही जर डिप्लोमा वाले असाल तर 121 वर टार्गेट करा, डिग्री वाले असाल तर 35 वर करा, पीजी वाले असाल तर 25 वर करा आणि पीएचडी वाले असाल तर 79 जागांवर टार्गेट करा. ठीक आहे, हे तुम्हाला सांगितलंय. बघा परभणी कृषी विद्यापीठाचा हा जो डिटेल टेबल आहे हा आपण पाहिला, पण आता हा जो आहे BSKKV दापोलीचा हा टेबल आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. ठीक आहे, आणि हा जो टेबल आहे PDKV अकोला आणि राहुरी ह्या दोघांचाही MPKV राहुरीचं या दोघांचंही जे आहे ते आपण कुठं बघतोय ते आपण पाहिलं होतं परवाच्या दिवशी. ठीक आहे, परवाच्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. इथं जरी कृषी विद्यापीठाचं आपलं राहुरी कृषी विद्यापीठात जरी पाहिलं तर बघा रिक्त पदांची टक्केवारी बघा. अरे बापरे, JRA जवळपास 80% जागा रिक्त आहेत. 80% जागा रिक्त आहेत म्हणजे JRA कॅडर मध्ये जवळपास रिक्त आहे, हो की नाही. आणि प्रोफेसरला 55% रिक्त, SRA ला 64% रिक्त. बापरे बाप, एकूण जवळपास 50% विद्यापीठ हे रिक्त आहे. तर सगळ्याच विद्यापीठांची आता सध्या ही परिस्थिती आहे. रिक्त जी जागा आहेत ते जवळपास आता 50% पर्यंत गेलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्याच विद्यापीठांना आता भरती काढल्याशिवाय संधी नाहीये. त्यांची भरती म्हणजेच तुमची सुवर्ण संधी आहे, लक्षात घ्या. आता प्रत्येक पद जर तुम्ही पाहिलं, कृषी सहाय्यक पदाच्या 4 कृषी विद्यापीठात किती आहेत, अकोल्यात किती, परभणीत किती, दापोलीत किती आणि राहुरीत किती आणि महाराष्ट्रात एकूण किती, अशा प्रकारे आपण आता टेबल बघणार आहोत. आणि हा टेबल जो आहे हा टेबल मी आता तयार केलेला आहे. त्याचाच पूर्ण लेखाजोखा म्हणजे महाराष्ट्रातले 4 कृषी विद्यापीठ, 4 कृषी विद्यापीठांमध्ये कोण्या पदाच्या किती जागा आहेत आणि त्यासाठी किती जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत याच्या रिलेटेड आपण आता पुढच्या टेबलवर बघणार आहोत. तर पुढचा टेबल बघण्यापूर्वी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपलं A for Agricos जे चॅनल आहे हे इट इज अँड सपोर्ट बाय अन ऍग्रिकॉस टू अन ऍग्रिकॉस. एका ऍग्रिकॉस कडनं दुसऱ्या ऍग्रिकॉस साठी ही एक मदतीची चळवळ आहे. त्यामुळे हे जे चॅनल आहे तुम्ही नक्की सबस्क्राईब करायला पाहिजेत. याच्यामध्ये आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे आणि युट्यूब चॅनल आहे. हे तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आहेत हे तुम्ही कनेक्ट करा. आणि याच्याशी रिलेटेड आता टेलिग्राम चॅनलला क्विजेस चालू असतात, इंस्टाग्राम चॅनलला आपण काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनच्या किंवा कन्सेप्टच्या रील्स टाकत असतो आणि युट्यूब चॅनलला आता तुम्ही बघताय तसे कामाचे व्हिडिओ येत असतात. त्यामुळे हे तिन्ही चॅनल सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म आहेत हे तुम्ही कनेक्ट करून घ्या. ओके, या तिघांचे जे लिंक्स आहेत ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. चलो, सगळ्यात महत्वाचं ज्याच्यासाठी तुम्ही आज हा व्हिडिओ बघत आहात तो म्हणजे हा 4ही कृषी विद्यापीठांचा लेखाजोखा हा पूर्ण एका टेबलमध्ये मी बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, ठीक आहे, आपण परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला सोपं कधी जात होतं जेव्हा आपण कम्पेरेटिव्हली एखादा टेबल वगैरे तयार करायचो. ठीक आहे, क्रॉप्स, त्याच्या व्हरायटीज आणि त्याचं क्लायमॅट आणि त्याची इतर काही माहिती. ठीक आहे, किंवा असं जेव्हा आपण टेबल फॉर्मॅटमध्ये करतो तेव्हा आपल्याला अभ्यास करायला सोपं जातं, पाठांतराला सोपं जातं आणि ते आपल्याला समजायला सोपं जातं. तसं तुम्हाला समजायला सोपं जाण्यासाठी हा टेबल फॉर्मॅट मी तयार केलेला आहे. बघा, या कॉलममध्ये फक्त पद आहेत. सहाय्यक प्राध्यापक आहे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कनिष्ठ संशोधन सहाय्यक आणि कृषी सहाय्यक. या कॉलममध्ये दापोली कृषी विद्यापीठाच्या जागांची माहिती आहे. या कॉलममध्ये राहुरी, या कॉलममध्ये अकोला, या कॉलममध्ये परभणी आणि इथे एकूण टोटल. बघा, आता तुम्ही जर हा कॉलम पूर्ण पाहिलात तर हे दापोली कृषी विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या पदांच्या जागा आणि एकूण टोटल किती जागा आहेत दापोली विद्यापीठाच्या हे तुम्हाला कळेल. सोबतच हे जे कृषी सहाय्यक आहे, कृषी सहाय्यकाच्या ज्या टोटल जागा आहेत
ह्या 4 कृषी विद्यापीठामध्ये आणि एकूण टोटल जागा असं तुम्हाला कळेल. सो असा टेबल केलाय जेणेकरून तुम्ही कोणीकडूनही पाहिलं तर तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एका विद्यापीठाच्या टोटल जागा कळतील किंवा एका कॅडरच्या पण टोटल जागा कळतील असा एक टेबल मी तयार केलेला आहे. बघा, सहाय्यक प्राध्यापकाच्या जागा जर तुम्ही पाहिल्या तर हे 4 कृषी विद्यापीठामध्ये जर तुम्ही कम्पेअर केलं तर राहुरी कृषी विद्यापीठामध्ये सगळ्यात जास्त जागा आहेत. किती? 188 जागा आहेत. ओके, बाकी दापोली विद्यापीठात 65 जागा आहेत, अकोलामध्ये 78 आहेत आणि परभणीमध्ये 79 आहेत. जर 4 कृषी विद्यापीठामध्ये विचार केला तर जवळपास बघा 410 जागा ज्या आहेत तुम्हाला सहाय्यक प्राध्यापक पदाच्या दिसून येतील. ठीक आहे, 18, 16, 18, 24, 25, 5, 30. ओके, राईट, बरोबर आहे. सो 410 जागा ज्या आहेत त्या असिस्टंट प्रोफेसर या पदाच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर वरिष्ठ संशोधन सहाय्यक. आता हे जे तुम्हाला सांगितलं हे पीएचडी झालेले मुलं किंवा नेट झालेले मुलं टार्गेट करतील. आपले पीजी झालेले जे भाऊ आहेत त्यांच्यासाठी बघा, दापोलीमध्ये 12 जागा आहेत, राहुरी कृषी विद्यापीठात 79 जागा आहेत ज्या की सगळ्यात जास्त आहेत, अकोल्यामध्ये 58 जागा आहेत आणि परभणीमध्ये 25 जागा आहेत. ठीक आहे, आता ह्या ज्या जागा आहेत ह्या जागा कोणत्या जागा मी तुम्हाला इथे लिहिलेल्या आहेत, ज्या जागा रिक्त आहेत आणि रिक्त मधूनही ज्या जागा सरळ सेवेमार्फत भरायच्या आहेत त्या जागाच फक्त इथं उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, कारण रिक्त जागांपैकी सरळ सेवेने काही भरायचे आहेत आणि काही प्रमोशननी भरायचे आहेत. प्रमोशनचा आपला काही संबंध नाही, त्यामुळे एक्झॅक्टली आपल्याला जे पाहिजे तेवढंच या टेबलमध्ये घेतलेलं आहे. एकूण मंजूर जागांपैकी रिक्त जागा आणि रिक्त जागांपैकी सुद्धा सरळ सेवेमार्फत भरले जाणारी ही पदं आहेत. बरं का, हे जे आकडे आहेत ना, तुम्ही कन्फ्युज होऊ नका. वरिष्ठ संशोधन सहाय्यकाच्या दापोलीमध्ये सरळ सेवेने भरले जाणारी 12 पदं आहेत रिक्त, राहुरीची 79 पदं रिक्त आहेत, अकोलाची 58, परभणीची 25 आणि एकूण महाराष्ट्रातल्या 4 कृषी विद्यापीठाची मिळून एसआरएचे जवळपास 174 पदं रिक्त आहेत. 174 पदं रिक्त आहेत. म्हणजे जर असं म्हटलं जातं की ही जी परीक्षा आहे ही टीसीएस कंपनी घेणार आहे. ठीक आहे, मग जर आयबीपीएस, टीसीएस अशा कंपन्यांनी जर परीक्षा घेतल्या आणि 4 कृषी विद्यापीठांची जाहिरात ऍट अ टाइम काढायचं ठरवलं तर अशा वेळी ह्या 4 कृषी विद्यापीठामध्ये एकूण जागा किती येतील हे माहित असणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे, सो एसआरएच्या जवळपास 174 जागा तुमच्या येऊ शकतात महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, आणि वेगवेगळ्या आल्या तर ह्या अशा या प्रकारे येऊ शकतात. ठीक आहे, बघा, जेआरएच्या जागा ज्या आहेत त्या दापोलीमध्ये फार कमी आहेत, फक्त 2 जागा आहेत, पण राहुरी कृषी विद्यापीठात सगळ्यात जास्त आहेत, 124 जागा आहेत. 124 जागा ज्या आहेत त्या ज्युनियर रिसर्च असिस्टंटच्या रिक्त आहेत. ठीक आहे, त्यानंतर 54 जागा अकोल्याच्या आणि 35 जागा ज्या आहेत त्या परभणीच्या रिक्त आहेत. असं एकूण जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ज्युनियर रिसर्च असिस्टंट म्हणजे जेआरएच्या जवळपास 215 जागा ज्या आहेत ते रिक्त आहेत. जेआरएच्या 215 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. ओके, ठीक आहे. त्यानंतर बघा, कृषी सहाय्यक ज्याची सगळ्यांना ओढ आहे अशी कृषी सहाय्यक. ठीक आहे, कृषी सहाय्यकच्या किती जागा रिक्त आहेत बघा, सगळ्यात जास्त जागा रिक्त आहेत परभणी कृषी विद्यापीठामध्ये. परभणी कृषी विद्यापीठामध्ये कृषी सहाय्यक पदाच्या 121 जागा रिक्त आहेत. वाईल इकडे बघितलं तुम्ही तर दापोलीमध्ये 21 जागा आहेत, राहुरीमध्ये 82 जागा आहेत आणि अकोलामध्ये 70 जागा आहेत, परभणीमध्ये 121. अशा एकूण जर तुम्ही विचार केला तर कृषी सहाय्यक पदाची जर कंबाईन ऍड आली 4 विद्यापीठांची मिळून टीसीएस कंपनीने काढली तर किमान 300 जागांची म्हणजे 294 जागांची ती जाहिरात येऊ शकते. 294 जागांची जाहिरात पुन्हा एकदा तुमच्यासाठी येऊ शकते कृषी सहाय्यक पदाची. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, सो कृषी सहाय्यक पदाची 4 कृषी विद्यापीठामध्ये मिळून 294 जागा रिक्त आहेत म्हणजे 294 जागांची जाहिरात येऊ शकते. ओके, ठीक आहे. आता हे जर तुम्ही टोटल जर पाहिलं तर 4 कृषी विद्यापीठांमध्ये मिळून हे वेगवेगळी सगळी पदं मिळून किती टोटल होतंय बघा, जवळपास 1093 पदं जी आहेत ती रिक्त आहेत. आणि ह्या वेगवेगळ्या पदांच्या जाहिराती ज्या आहेत म्हणजे आता जो पीएचडी वाल्याला झालेला स्टुडंट आहे त्याला ह्या 4ही गोष्टी पीएचडी वाला किंवा एमएससी नेट वाला जो मुलगा आहे त्याला ह्या 4ही पदांना अप्लाय करता येईल. ठीक आहे, एमएससी नेट वाला इथं प्राध्यापकला करू शकतो, वरिष्ठला करू शकतो, कनिष्ठला करू शकतो, कृषी सहाय्यकला करू शकतो. राईट, ठीक आहे. एमएससी वाला या 3 पदांना करू शकतो, बीएससी वाला या 2 पदांना करू शकतो आणि डिप्लोमा वाला या 1 पदाला करू शकतो. त्यामुळे एकूण जर तुम्हाला संख्या पाहायची असेल किंवा एकूण 4ही विद्यापीठांमध्ये एकूण किती जागा आहेत तर 1093 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. आणि एवढी मोठी रिक्त जागांची सुवर्ण संधी जर तुम्हाला मिळाली तर मला नाही वाटत की कोणीही ही संधी गमवायला पाहिजेत. कारण कृषी विद्यापीठामधल्या जागा म्हणजे जवळपास हे एक पूर्ण तुमच्या जनरेशन मधून तुम्ही 1 किंवा 2 जाहिरात बघू शकता असं मला वाटतं. कारण बघा 10 वर्षापासून ही जाहिरात आलेली नाहीये, कुठल्याच पदाची आलेली नाहीये. ठीक आहे, कृषी सहाय्यकची अकोला कृषी विद्यापीठाची आली होती मागच्या 2 वर्षापूर्वी, ती आली आणि तशीच झाली, ती त्यावेळेस ऑफलाईन झाली. ठीक आहे, तर तसेच तुम्हाला सुवर्ण संधी आहे कृषी विद्यापीठामध्ये चांगल्या लेवलला काम करण्याची. एवढे 1093 पदांची जाहिरात येऊ शकते. त्यामुळे
प्लीज अभ्यास थांबवू नका, अभ्यास कंटिन्यू करा आणि हे जे आपले चॅनल जे आहेत याच्याशी कनेक्टेड राहा. या जाहिरातींचे रिलेटेड जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला अत्यंत वेळोवेळी प्रॉम्प्टली मी देत राहील. ही माझी जबाबदारी आहे. ए फॉर एग्रीकॉस इज नथिंग बट ट्रस्ट. याच्यावर तुम्ही फक्त विश्वास ठेवा, तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी योग्य प्रमाणामध्ये मिळत जाईल. ओके, ठीक आहे. आता माझी रिक्वेस्ट काय आहे तुम्हाला, तर नेहमीसारखी एवढीच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आता मी हे टेबल वगैरे करतोय किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करतोय, तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ जो आहे तो फक्त लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. असं होऊ शकतं कदाचित की तुमचं पीएचडी चालू आहे, एमएससी झालेला आहे वगैरे वगैरे, पण तुमचे डिप्लोमावाले काही मित्र असतील, काही पाहुणे असतील, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या स्टेटसला ठेवा, शेअर करा आणि तुमचे शेअरिंग किंवा तुमच्या कॉमेंट्स किंवा तुमचे लाईक्स हेच आमच्यासाठी अप्रिसिएशन असतं. त्यामुळे ज्या लेवलनं तुम्ही मागच्या 2-3 व्हिडिओ पासून मला अप्रिसिएट करताय, व्ह्यूज येत आहे किंवा ज्या प्रकारे मला लाईक्स येतात त्याबद्दल मला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानायचे आहेत. आभार आणि सोबत अशीच मी इच्छा व्यक्त करतो की तुम्ही मला असा सपोर्ट कराल आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हे अपडेट्स जे आहेत ते तुमच्या माध्यमातून पसरल्या जातील अशी मी अपेक्षा करतो. चलो, थँक्यू सो मच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय घेणार आहोत, तर आता एक पद आपण घेणार आहोत. ऍग्री असिस्टंटला मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्याचा एक्झाम पॅटर्न काय होता मागे, त्याचा सिलेबस काय आहे, नंतर JRA मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्याचा सिलेबस काय, त्याचा एक्झाम पॅटर्न काय, असं सगळ्या पदांचं आपण बघत जाणार आहोत. ओके, ठीक आहे. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बाकीच्या तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.